कॅश प्राइज आणि प्लेयर ऑफ द मॅच ट्रॉफी विशाल सावंत. क्या बात आहे, जबरदस्त आक्रमक फटकेबाजी आणि 2 षटक आणि काही चेंडूमध्येच खरं तर हा सामना फिनिश झाला. आज रोशन सर सागरचा दिवसच नव्हता असं काहीसं म्हणावं लागेल. प्लेयर ऑफ द मॅच, वन साइडेड मॅच या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. विशाल सावंत मालदेवचा हा खेळाडू आहे. कॅश प्राइज या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. विशालकडे जाऊया. विशाल, मॅच बद्दल काय सांगशील? जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. काय नाही, आम्हाला कॅप्टन बोलला तो मैदानात राहा फक्त बस. कोणत्या टीम मधून ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळतोस? आमच्या गावातूनच खेळतो मी, मालदेववरून. खरं तर सागर सारख्या एका मोठ्या खेळाडूच्या अगेन्स्ट आणि चांगल्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट 6 चेंडू आणि 6 चौकार. खरं तर तेव्हा काय मनात सुरू होतं? काय नाही, मी सागरच्या वर खेळलो आहे मी पण पेनच्या ग्राउंडवर. हे खरं तर विशाल साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. 6 चेंडू आणि 6 चौकार आपण पाहिलं. दिलीप साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय गणेश दादा यांच्याकडून. त्याचप्रमाणे सागरची विकेट मिळवली त्याबद्दल देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जाऊया आपण मॅच कडे आणि पहिल्या सत्रासाठी ऐकूया आवाज अंकित मालसुरे यांचा. धन्यवाद परमेश पाटील सर. जिते विभाग प्रीमियर लीग 2025. खरं तर बुधवारपासून या स्पर्धेला प्रारंभ आणि शुभारंभ झाला आणि आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण या ठिकाणी बघतोय. खरं तर 4 दिवसांमधून 8 संघ पुढे आले होते सुपर 8 साठी आणि तदनंतर आपण बघतोय की आज 7 मॅचेस आपल्याला या ठिकाणी संपन्न करायच्या आहेत. सगळ्या लढतीक नॉकआउट असतील. खरं तर आपण बघतोय जो जिंकेल ना तो अगदी एका ट्रॉफीचा हकदार असेल आणि जो परास्त होईल त्यांना मात्र या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागेल. एका ट्रॉफीचा हकदार खरं तर या ठिकाणी असेल आता जरूर. आपण बघतोय खऱ्या अर्थानं राजवीर आणि हरीश एंटरप्राइजेस बलवली. कमालीची बॅटिंग खरं तर विशाल सावंतनं त्या ठिकाणी पेश केल्याने विशेषतः दीपक पाटील आपण बघतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये पेन पूर्व विभागातील खेळाडूंनी जशी संधी त्यांना प्राप्त झाली ना त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. खूप चांगली बॅटिंग विशाल सावंतची अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिली. दुसरा सामना मैदानावरती सुरू झालेला आहे. गोलंदाज तयार. हरेश 6 चेंडू धीम्या गतीने टाकला होता. डायरेक्ट हिट होत नाहीये. बाल बचावले फलंदाज दीपक पाटील. खरं तर भरपूर अनुभव या खेळाडूंकडे आहे आणि अशा वेळेला आपण बघतोय की हरेश गाबणनं आता कुठेतरी थोडासा बदल गोलंदाजीमध्ये दाखवलाय. कारण नेहमीच वेगवान गोलंदाजी करणारा गोलंदाज कुठेतरी स्विंग करण्यावरती आता भर देतोय आणि सुरुवातीच्या 2 चेंडूवरती थांबवतोय. तो फलंदाजांना एक धाव लागते ती धाव फलकावरती. दीपक पाटील यांच्या माध्यमातून जर का अर्धशतक आलं तर रियांश लखन ठाकूर यांच्या माध्यमातून तब्बल 1111 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्याचबरोबरीने लगातार 3 चौकार लगातार 3 षटकार जर का लगावले दीपक पाटील यांनी तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज रियांश लखन ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात येईल. अनुभवी फलंदाज आहेत दीपक पाटील. चांगला खेळ त्यांना करावा लागेल. समजदारीचं क्रिकेट त्यांना दाखवावं लागेल. दुसरी मॅच मैदानावरती आज आपण बघतोय सुपर 8 मधील आक्रोश 11 जिते आणि त्यांच्या विरोधात गौरी 11 आंबिवली. ऑन साइडला फटका. क्षेत्र रिकामं होतं आणि वेकंड एरियामध्ये लगावला जातोय. 1 बाउन्स बाउंड्री लाईन पलीकडे येतोय. हा खणखणीत चौक. डीजे अक्षय गोलेला आपण बघतो बॅटिंगसाठी. खरं तर विनोद गोळे यांची भूमिका फार महत्त्वाची राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आयोजन कमिटीच्या माध्यमातून त्यांना आपण बघतो आणि खूप चांगलं योगदान त्यांनी या स्पर्धेमध्ये दिलं आणि इथे हा अक्षय गोळे मुंगोशीचा हा खेळाडू इथे चौकारानं स्वतःच्या धावसंख्येचं अकाउंट खुलं करतोय. बाउन्सिंग ट्रॅकचा वापर खांद्याचा वापर या चेंडूवरती करण्यात आला. पडल्यानंतर चेंडू अगदी जास्त वेगानं उचली प्राप्त करत विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल. बिनबाद 5 या धावसंख्येवरती. टॉस जिंकलाय आक्रोश 11 जिते टीमनं. निर्णय घेतलाय पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा आणि पहिलं षटक टाकतोय स्वतः कर्णधार
हरेश गावण. या मोसमात भन्नाट फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू आपण बघतोय. खरं तर जिते संघ भरपूर फॉर्ममध्ये आणि त्यामधील हा प्रमुख खेळाडू हरेश गावणला आपण बघतोय. ऑन साईडला फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक या चेंडूला स्टॉप करतील. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे वाटचाल करत असताना 6 धावा असतील त्या धावफलकावरती. सावध सुरुवात आहे, सुरुवातीला सावध पवित्र आपण बघतोय. खराब चेंडू जसा येतोय ना त्यावरती जरूर एक चौकार लगावलाय, पण चांगल्या चेंडूवरती सन्मान देत सन्मानपूर्वक सिंगल डबल सुद्धा येताना आपण बघतोय. याचा अर्थ विकेट्स राखून धावा जमवण्याचा प्रयत्न मैदानावरती होतो आणि विकेट्स राखल्या तरच धावा होतील, कारण 5 षटकांची लढत सातत्यानं 5 षटकांच्या लढतीमध्ये चढ उतार आपण बघत असतो. एखादं षटक जास्त धावसंख्येचं जरी आलं तरी एखाद्या षटकात जर का विकेट गमावल्या तर धावगतीला ब्रेक लागतो आणि हे ओळखून हे समजून आता बॅटिंग सुरू आहे मैदानावरती. कर्णधार दीपक पाटील आणि त्यांचा साथी फलंदाज अक्षय गोळे यांच्या माध्यमातून 6 धावा आहेत त्या धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती आक्रोश 11 जिते, रॉयल किंग ग्रुप जिते यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. फुलटॉस ऑन साईडला फटका कन्व्हर्ट केला, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, डीप विकेटला या चेंडूला अडवलं जाईल. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते 1 धाव आणि एका धावेच्या बरोबरीने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आहे. टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना गौरी 11 आंबिवली संघाची बिनबाद 7. कुठे असा प्रश्न संपूर्ण त्याला सुरुवातीच्या 6 चेंडूवरती पडला होता आणि क्षेत्ररक्षकाच्या विपरीत बॅटिंग केली. विशाल सावंतनं लगातार 6 चौकार ठोकले. इतक्यावरच तो थांबला नाही. सागर पाटील तिसऱ्या षटकात जसा आला ना त्यावरती लगातार 2 षटकार सुद्धा चढवले आणि सागर पाटीलच्या मित्रमंडळ करिअरमधील सगळ्यात खराब गोलंदाजी त्यानं पेश केली या महत्त्वाच्या मॅचमध्ये. इथे दीपक पाटीलने बॅटचा मुखडा ओपन केला आणि चेंडूला भिरकावलं. षटकारासाठी 6 धावा. निगडावाडी आणि सेमीच्या लढती अशा असतील. पहिली मॅच जो जिंकेल त्याच्या अगेन्स्ट तिसरा सामना जो होणार आहे त्याच्या अगेन्स्ट पहिली सेमीचा सामना असेल आणि सेकंड सेमीफायनल सेकंड मॅच विनरच्या अगेन्स्ट 4th मॅच विनर अशा सेमीच्या लढती असतील. नेक्स्ट मॅचसाठी प्लीज रिपोर्टिंग करा सूरज भाऊ 11 जिते आणि टीम आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी. 13 धावा धावफलकावरती. समीर मोरेला आपण गोलंदाजी मार्कवरती बघतोय. खारपाडा गावचा हा खेळाडू इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. चॉमी या नावानं सुपरिचित हा गोलंदाज इथे चांगली कामगिरी त्याला करावी लागेल. दीपक पाटील यांच्यासाठी पारितोषिकं लावण्यात आली होती. खरं तर जोमा पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिक होतं. रियांश ठाकूर यांच्या माध्यमातून पारितोषिक होतं, पण इथे त्याला विकेट देण्यास भाग पाडलं. दीपक पाटील यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या त्या मात्र आता भंग होत असताना त्यांनी आपली विकेट गमावली आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना गौरी 11 आंबिवली या टीमला धावसंख्या 13 असताना. अपेक्षा होत्या. पारितोषिकं सुद्धा भरपूर लावण्यात आली होती, पण इथे तसं काही घडलं नाही. त्यांनी आपली विकेट अगदी लवकर गमावली. 13 या धावसंख्येवरती ते बाद झालेत आणि न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होत असताना
रवी म्हात्रे बादशाह या नावानं सुपरिचित अजून एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खरं तर भागीदारी करावी लागेल. पहिल्या मॅचमध्ये आपण बघतो की समीरा अँड निधी 11 संघानं सुरुवात खूप चांगली केली होती. असं वाटलं होतं चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करता येईल, पण रोशन पाटील सर आपण सातत्यानं उल्लेख करतो सुरुवात करणं फार सोपं असतं, सुरुवातीत सातत्य टिकवणं कठीण असतं. सुरुवात जरी चांगली झाली असली तरी सातत्य त्यांना ठेवता आलं नाही आणि आपण बघतोय की त्यांच्या धावा सुरुवातीला कमी झाल्या, त्याहीपेक्षा खराब गोलंदाजी आणि सुरुवातीपासूनच दुसऱ्या सत्रात हावी झाला तो त्यांच्या अपोजिट खेळणारा राजवीर अँड हरीश एंटरप्राइजेस बोलवले आणि त्यांनी तो सामना जिंकत सुपर 4मध्ये आपली जागा पक्की केली आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेच्या बरोबरीने रवी म्हात्रे आपल्या धावसंख्येचं अकाउंट या ठिकाणी खुलं करत असताना ते खेळतात वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. साथी फलंदाज अक्षय खेळतो वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती. वैयक्तिक 7 धावाकडून माघारी परतले दीपक पाटील आणि परिस्थिती जर आपण पाहिली 1-14 अशी स्थिती पाहायला मिळते गौरी 11 आंबिवली टीमच्या धावफलकावरती. हरेश गावण खरं तर आक्रोश 11 जिथे टीमला लीड करतायत, भरपूर अनुभव त्यांच्याकडे आपण बघतो आणि त्याचा फायदा सध्या तरी होतोय फिल्डिंग करत असताना आक्रोश 11 जिथे टीमला. समीरचा हा चेंडू हाफ ट्रॅकर ऑन साईडला फटका, वेगवान स्ट्रोक होता, पर्याय नाहीये क्षेत्ररक्षकाकडे बघण्याशिवाय. चेंडू सीमा पार जातोय, खणखणीत चौकार. धावसंख्या होतीये 18 धावा आहे धावफलकावरती. खरं तर वेगळ्या रणनीतीने मैदानावरती आज पाहायला मिळतोय आक्रोश 11 जिथे. नेहमीच अगोदरच्या मॅचमध्ये ग्रुप स्टेजमध्ये आपण पाहिलं असेल की समीर डेथ ओव्हरमध्ये यायचं गोलंदाजीला, 4 ते 5 षटक त्याला सोपवलं जायचं. पण हरेश गावणचा हा निर्णय कुठेतरी चुकतोय हेच सांगत असताना अक्षय गोळे ठोकतोय अजून एक दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 30 धावा लागतात त्या धावफलकावरती. हरेश गावड यांच्यावरती आक्रमण केलंय. रवी म्हात्रे खरं तर बादशाह या नावानं सुपरिचित असणारे हे खेळाडू. इथे हा फटका फसला हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत क्षेत्ररक्षक मात्र झेल ड्रॉप या ठिकाणी होत असताना काय घडलं मैदानावरती? बॅकिंग नव्हतं आणि त्या कारणास्तव आपण बघतोय की झेल ड्रॉप झाला. तदनंतर एकेरीला दुहेरीला तिहेरीत या ठिकाणी प्राप्त करत असताना धावसंख्या होतीये 33 धावा लागतात त्या धावफलकावरती. डीबी काका यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूसाठी पारितोषिकं लावली जात आहेत. इथे हरेश गावणच्या 2 विकेटसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. मी सुरुवातीला उल्लेख केला की हरेश गावण चांगल्या
फॉर्ममध्ये आहे, या मोसमात चांगल्या आता चर्चेमध्ये राहिला आणि इथे मात्र त्याच्यावरती सुद्धा आता आक्रमणाला सुरुवात केली. याचा अर्थ विकेट्स राखल्यात. सुरुवातीला सावध पवित्रा आणि तदनंतर आक्रमण. धीम्या गतीने चेंडू टाकायचा होता, गती कमी केली होती, पण लाईन खराब आहे, दिशा खराब आहे आणि याचा अर्थ दशा सुद्धा खराब होते. एक अतिरिक्त धाव मिळेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होतीये 34 धावा धावफलकावरती. आक्रोश 11 जिते आणि त्यांच्या विरोधात गौरी 11 आंबिवली अशी लढत. सुपर 8 मधील हा दुसरा सामना. वेगवान चेंडू होता, खोलवर पद्धतीचा चेंडू, ऑन साईडला बॅटची इनर एज घेऊन चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचलेत. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 35. रवी मात्रे यांच्या बॅटमधून जर का षटकार आला तर सन्माननीय जोमा पाटील साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राईज त्यांना दिलं जाईल. यानंतरची मॅच. दोनही टीमला मी विनंती करतो आपल्याला टॉससाठी यायचं आहे. इथे विकेट प्राप्त केले, त्रिपाला उद्ध्वस्त केलाय, अगदी नेस्तनाभूत केलं फलंदाजाला आणि आपण बघतोय की दांडी गुल करत दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गौरी 11 आंबिवली टीमला. खूप उशिरानं चेंडूवरती आले क्षेत्ररक्षक आणि त्या कारणास्तव पहिली धाव वेगानं कंप्लीट केल्यानंतर तिला परिवर्तित केलं दुहेरीत. या दुहेरीच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या असेल धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2-41. ग्रेट स्टार्ट म्हणता येईल. खरं तर खूप चांगली सुरुवात आहे बॅटिंग करणाऱ्या गौरी 11 आंबिवली टीमसाठी. मी उल्लेख करत होतो की प्रमुख खेळाडूंवरती विशेष लक्ष आहेच. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक असेल, पाणी घेऊन जायचं आहे. खरं तर प्रमुख खेळाडूंवरती विशेष लक्ष आहेच, पण त्याहीपेक्षा ज्या वेळेला महत्त्वाच्या मॅचेस असतात ना त्यावेळेला प्रमुख खेळाडूपेक्षा इतर खेळाडू खूप चांगली कामगिरी करत असतात. अगोदरच्या मॅचमध्ये विशाल सावंत त्याची बॅटिंग आपण पाहिली. या मॅचमध्ये सुद्धा दीपक पाटील बाद झाल्यानंतर हा डाव सावरण्याचं काम करतोय तो अक्षय गोले आणि आपण बघतोय की त्यानं जबाबदारी ओळखून इथे खूप चांगला खेळ साकारला. यानंतरची मॅच असेल आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी. कर्णधार सूरज पवार आणि त्यांच्या विरोधात सूरज भाऊ 11 जिते, कर्णधार रोहित मात्रे. मी दोनही कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी, कॅप्टन सूरज पवार आणि त्यांच्या विरोधात कर्णधार रोहित मात्रे, सूरज भाऊ 11 जिते. मी दोनही कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. थँक्यू. मंचकावर उपस्थित आंबिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय वासुदेव पाटील साहेबांची उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय. साहेबांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. मी विनंती करेल या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय गणेशदा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण अतिथी सन्मानाकडे जाऊया. मंचकावर उपस्थित सन्माननीय वासुदेव पाटील साहेब,
माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली साहेबांची उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय. अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ही भारतीय संस्कृती आहे. गेट्स इज अ गॉड असं म्हटलं जातोय. तदनंतर सन्माननीय जोमा पाटील साहेब आंबिवली साहेबांचं देखील या ठिकाणी आम्ही सन्मान घेतोय. खरं तर साहेबांचं लक्ष मॅचकडे आहे, कारण की गौरी 11 आंबिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय. आदरणीय जोमा पाटील आंबिवली यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मी मान्यवरांना विनंती करेल आपण मुख्य अतिथी मंचकावर विराजमान व्हावं. यस, गो टू अंकित. एक धाव या ठिकाणी प्राप्त केली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या आहे 43 धावा धावफलकावरती. 3 षटकानंतर 41 धावसंख्या आपण पाहिली. विवेक आलाय गोलंदाजीला. विवेक पवारला आपण बघतोय. माहिनी गावचा हा खेळाडू. पेन पूर्व विभागातील खेळाडूंनी स्वतःला सिद्ध केले. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी आपली गुणवत्ता संधी मिळतात सादर केले. इथे हा स्ट्रोक, फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू हवाई सफर करत निघालाय. बिग हिट, सिक्सर. सहा धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते 49. अक्षय गोळे मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग साकारतोय. सलामीसाठी आलेला फलंदाज एक बाजू त्यानं लावून धरले आणि एका बाजूने जरी विकेट जात असले ना तरी एका बाजूने चांगला खेळ तो मैदानाच्या आतमध्ये साकार करतोय. संधी मिळताच मोठमोठे फटके तो लगावतोय. सिंगल सुद्धा त्याच्या बॅटमधून येताना आपण बघतो आणि अशा वेळेला धाव फलक पुढे नेण्याचं काम त्याने या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण बजावलंय. विवेक पवार तयार आहे. विवेकचा हा चेंडू बॅटची आहे. चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड क्षेत्राकडे शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि प्रमुख फलंदाज जो अडसर ठरू शकला असता आक्रोश 11 जिथे टीमला, त्याला मात्र आता बाद करण्यात सफल ठरतोय तो गोलंदाज विवेक पवार. अजून एक धक्का धावफलक स्थिरावेल 49 या धावसंख्येवरती. लावण्यात आलेलं होतं. खरं तर पर षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज, 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज जोमा पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. लगातार 2 सिक्ससाठी सुनील ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज ऋतिक पाटीलला असेल. मात्र इथे झेल त्याचा ड्रॉप झालेला आहे. 50 धावा आहेत त्या धावफलकावरती. खूप चांगला चेंडू खोदून काढलाय. खरं तर आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर होता, पण त्याही पेक्षा तंत्रशुद्ध स्ट्रोक, गोलंदाजाच्या गतीचा वापर करत हा फटका सजवला. कमालीचा स्ट्रोक होता. 4 धावांकरिता येतोय हा चौकाराच्या बरोबरीने 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना गौरी 11 आंबिवली टीमच्या धावफलकावरती 3/54.
चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 58. धावा धावफलकावरती पहिलं षटक जर वगळलं तर तदनंतर धावा आल्यात बॅटिंग करणाऱ्या आंबिवली टीमसाठी. पहिल्या षटकात हरीश गावंडनं केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. महत्त्वाची बाब की विकेट्स राखल्या होत्या आणि त्याच्या जोरावरती अक्षय गोळेनं खूप चांगली बॅटिंग साकारली. समीर मोरेच्या दुसऱ्या षटकात 17 धावा वसूल केल्या. पुन्हा एकदा हरीश गावंडच्या तिसऱ्या षटकात 17 धावांचा शोध घेतला. इथे विकेट गमवावी लागेल आणि फलंदाज बाद असतील. तिसरं षटक टाकलं विवेकनं, त्यानं 13 धावा खर्च केल्या. इथे एक धाव कंप्लीट दुहेरीच्या प्रयत्नात विकेट गमावली जाते. अजून एक विकेट गमावली जात आहे आणि धावफलक एका धावेने सुद्धा वधारेल. धावसंख्या होतीये 59 धावा आहेत त्या धावफलकावरती. खूप चांगली स्पर्धा राहिली. जिथे विभाग प्रीमियर लीग 2025 काल या स्पर्धेचा ग्रुप स्टेजमधील शेवटचा दिवस होता आणि आपण पाहिलं की तदनंतर सुपर 8च्या लढती आजच्या दिवसात आज फायनल डे आणि अशा वेळेला आपण बघतोय की नॉकआउटच्या लढतीमध्ये जो जिंकेल त्याचं अस्तित्व कायम असेल. जिंकेल तो किमान एका ट्रॉफीचा हकदार असेल. जो परास्त होईल ना त्यांना या स्पर्धेत थांबावं लागेल. इथे काल शेवटची लढत अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये आपण पाहिले. असं वाटलं होतं की आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी या संघ पराभूत होतोय की काय, पण अखेर त्यांनी आर्याई मनसे लायन्स टीमला परास्त करत सुपर 8मध्ये आपली जागा पक्की केली. मी काल सुद्धा उल्लेख केला की 2008ला खरं तर IPLला सुरुवात झाली आणि कोणालाही वाटलं नव्हतं की राजस्थान रॉयल्स मी तर म्हणेन ती स्पर्धा जिंकेल, पण तगड्या चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत त्यांनी पहिलं विजेतेपद पटकावलं. आणि कदाचित या स्पर्धेमध्ये कोणालाही असं वाटलं नव्हतं की आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी संघ पुढे येईल आणि ते जसे पुढे आलेत ना कदाचित याचा दणका आता येणाऱ्या संघांना बसण्याची दाट शक्यता. रोहित मात्रेला आव्हान जरी कागदावरती सोपं वाटत असलं तरी मैदानावरती तितकंच कठीण असेल. चांगले मॅच यानंतर सुद्धा पाहायला मिळेल. मी दोनही कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचंय. प्रथमेश गावंड गोलंदाजी मार्कवरती. हरीश गावंड याचा बंधू डेथ ओव्हरचं षटक टाकण्यासाठी सज्ज. हा फटका हवे ते बॅटची यष्टीरक्षकानं झेल टिपलाय आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. ऋतिक पाटील. येस थँक्यू. चला टॉससाठी या आपण. सूरज भाऊ 11 जिते, टीम कॅप्टन रोहित म्हात्रे आणि आई एकविरा वॉरियर्स निगडावाडी सूरज पवार या दोन्ही कॅप्टन्सला आम्ही विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. तिसरा सामना आपण जरूर पाहणार आहोत, परंतु मैदानाच्या आतमध्ये घमासांड युद्ध या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. तसं अंकित फार चांगली स्पर्धा ही राहिले. बघता बघता आज खरं तर या स्पर्धेचा 5वा दिवस. इट्स अ फायनल डे, सुपर संडे आणि सुपर डुपर सामने या ठिकाणी आपण पाहतोय. किरण ठाकूर बॅटिंगसाठी आले. 3 षटकार जर का त्यांनी लगातार लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज जयेश ठाकूर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. मोठ्या फटक्यांची खरं तर गरज आहे. नेहमीच या मैदानावरती धावांचा रतीप टाकला जातो. नेहमीच या मैदानावरती धावांचा ओघ आपण पाहिला आहे. सातत्यानं धावा येताना पाहिल्यात आणि अशा या मैदानावरती सुपर 8च्या लढती का कमी धावसंख्येच्या होतात, कारण खूप चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे ती आक्रोश 11 जिते या टीमकडून. अगोदरच्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी खरं तर राजवीर अँड हरीश एंटरप्राइजेस बलवली टीमच्या गोलंदाजांनी साकारली होती. सुरुवातीला धावा भरपूर खर्च झाल्या होत्या, तदनंतर त्यांनी सावरलंय. इथे प्रथमेश गावंड डेथ ओव्हरसाठी त्याला राखीव ठेवलं होतं आणि इथे काय घडलं. जोरदार अपील. चला बॅट च्या एजसाठी आपण DRS घेऊ शकणार नाही आहोत, कारण की अंपायर जो डिसिजन असेल ना त्यावरती तुम्हाला अगदी तो डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. अंकित खरं तर मग स्निको आपल्याला पाहायला लागेल, परंतु तेवढी टेक्नॉलॉजी सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नाही आहे. दोन्ही पंच योग्य निर्णय जरूर देतील. खरं तर आपण बघतो की अगदी अगदी टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर बदल होताना आपण बघतो आणि इथे ज्या ज्या वेळेला खरं तर लाईव्ह मॅचेस असतात ना त्या वेळेला नेहमीच पंचसुद्धा आणि आपण नेहमी म्हणतो की ज्या वेळेला तुमच्याकडे जास्त पर्याय असतात
त्यावेळेला पलवाटा सुद्धा मी तर म्हणेन बऱ्याच असतात आणि इथे मात्र कदाचित पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला होता, पण अखेर तिसऱ्या पंचांनी सांगितलं की ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन देतील तोच तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल आणि इथे पंचांनी सांगितलं की फलंदाज किरण ठाकूर या चेंडूवरती असतील. बॅटला ब्रश होऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. आत्मविश्वास भरपूर होता हरेश गावंडेच्या मी तर म्हणेन अपीलमध्ये आणि आपण बघतो की ती अपील उचलून धरत पंचांनी अखेर त्यांना दाद दिले. इथे एक विकेट अजून गमावली जाते आणि धावफलक स्थिरावेल 59 या धावसंख्येवरती. खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल. प्रथमेश गावंड वेगळ्या रणनीतीने मी सुरुवातीलाच सांगितलं उतरला मैदानावरती हरेश गावंड हा कर्णधार, कारण सुरुवातीच्या 2-3 मॅचेसमध्ये आपण पाहिलं असेल ग्रुप स्टेजच्या दोनही मॅचेस लगातार जिंकत प्रथमेश गावंडनं दुसरं षटक टाकलं होतं, समीर मोरेला डेथ ओव्हरमध्ये राखलं होतं, पण इथे तसं न करता प्रथमेशवरती विश्वास दाखवला. सुरुवातीच्या षटकांची जबाबदारी हरेश गावंडनं स्वतःवरती घेतली. त्यानंतर डेथ ओव्हरमध्ये स्वतःचा बंधू प्रथमेश गावंडला त्यांनी राखीव ठेवलं आणि हे डेथ ओव्हरचं षटक टाकत असताना विकेट्सवर विकेट्स प्राप्त करतोय तो गोलंदाज प्रथमेश गावंड. खूप चांगली गोलंदाजी, चांगली प्लॅनिंग आणि प्लॅनिंगच्या जोरावरती सफल ठरतो मैदानावरती. आक्रोश 11 जिते. शैलेश पाटील बॅटिंगसाठी आले. 2 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. 59 धावा धावफलकावरती. इथे हा फटका ऑफ ड्राईव्ह नेत्रदीपक स्ट्रोक शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमापार येतोय चौकार. धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 63. शेवटचा चेंडू या सत्रातील शिल्लक असेल आणि शेवटच्या चेंडूवरती सरळ बॅटना फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक त्याच वेगाने चेंडूवरती आलेत. चांगलं बॅकिंग दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून आपण बघतोय. 2 धावा मात्र या ठिकाणी प्राप्त होतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने एक आव्हानात्मक टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. विशेषतः ज्या वेळेला 5 षटकांच्या लढतीमध्ये 80+ धावा झाल्यात, 90+ धावा झाल्यात, ते सामने एकतर्फी झालेत आणि ज्या वेळेला 65, 67, 68 अशी धावसंख्या आले ना धावफलकावरती रोमहर्षक स्थितीमध्ये ते सामने आपण पाहिलेत आणि कदाचित त्यापैकी हा सामना असेल, कारण पहिल्या इनिंग नंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या झाली आहे गौरी 11 आंबिवली टीमच्या धावफलकावरती 65. येणारे 30 चेंडू 66 धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या सत्रात करावा लागेल आक्रोश 11 जिते टीमला. या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील हे नक्कीच आपण बघणार आहोत, पण त्या अगोदर आपण जाऊयात परमेश पाटील सर यांच्याकडे. येस, थँक्यू अंकित. आदरणीय वासुदेव पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस घेतोय. ग्रुप ग्रामपंचायत अंबिवलीचे माजी सरपंच सन्माननीय वासुदेव पाटील साहेब यांना आमची विनंती असेल आपण यावं आणि तदनंतर दादांना देखील आमची विनंती असेल, दादा आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते सामना क्रमांक 3 एका बाजूला असेल टीम सूरज भाऊ 11 जिते आणि त्यांना फाईट करेल आई एकवीरा वॉरियर्स निगडावाडी. टॉस या ठिकाणी होईल आणि कॉल करेल निगडावाडी टीमचा कॅप्टन सूरज पवार कॉल करेल. हेड अँड टेल एकदा कॉइन दाखवूया आपण दोन्ही कॅप्टन्सला. स्पिन द कॉइन. हेड इज अ कॉल. इट इज अ टेल. टॉस जिंकला या ठिकाणी सूरज भाऊ 11 जिते. रोहित निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण निवडलाय. काय स्ट्रॅटर्जी आहे? सुपर 8 मध्ये तुझा संघ क्वालिफाय झालाय. स्ट्रॅटर्जी अशी वेगळी काय नाही, समोरचा संघ पण चांगलाच मॅच जिंकून आलेला आहे 2, त्यांना आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि सामना जिंकू. रोहित, समोरचा संघ बलवान तर आहेतच, परंतु त्यांच्याकडे मॅजिक आहे, ते जादूगार आहेत. या संपूर्ण बॅनरचं गणित त्यांनी बदललंय, हे देखील लक्षात ठेवा. किती धावांपर्यंत रोखाल? 55-60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. सूरजकडे जाऊया. सूरज, टॉस महत्वाची होती, जिंकला असतास, निर्णय तुझा कोणता असता? क्षेत्ररक्षण. परंतु आता धाडशी निर्णय आलाय, फलंदाजी करायची आहे. किती रन्स पुरेशा असतील या मैदानावरती? मी जास्तीत जास्त धावाचा प्रयत्न करू. सूरज, हा बॅनरचं गणित तुझ्या टीमने बदललंय. असं म्हणतात की इतिहास रचण्यासाठी वेडं व्हावं लागतं. तुम्ही काल वेडे झालात, सुपर 8 मध्ये पोहोचलात. काल काही रणनीती आखली गेली आहे का? हो.
यस थँक्यू सूरज, तुझ्यासाठी आणि तुझ्या टीमसाठी शुभेच्छा. मान्यवरांचा आभार व्यक्त करूया. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स टीम, सूरज भाऊ 11 जीते विन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण निवडलाय. हॅलो. तर याच दरम्यान मान्यवरांचं आगमन मंचावरती आपण पाहता. हॅट्रिक सरपंच जिथे ग्रामपंचायत आदरणीय वासुदेव शेठ म्हात्रे आणि त्याचबरोबर आपण पाहत आहे माजी सभापती आदरणीय अभि पाटील साहेब खरोशी यांचं या ठिकाणी आगमन. दोन्ही मान्यवरांचं जिथे विभाग प्रीमियर लीग 2025 स्पर्धेमध्ये आम्ही करतोय आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत. येस त्याचप्रमाणे नटराज ग्राफिक्सचे ओनर आमचे मित्र नटराज म्हात्रे यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं देखील आपण करूया मोस्ट वेलकम. दोन्ही सत्कार मूर्ती दोन्ही पाहुण्यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत आणि जाऊया मागच्या दिशेने. मोठी फाईट मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. धन्यवाद परमेश, धन्यवाद अंकित मालुसरे, धन्यवाद राकेश गरत. या 3 समालोचक त्यांचा तुम्ही आवाज ऐकताय पहिल्या काही सत्रांमध्ये. तर जाऊया मॅचच्या दिशेने. टार्गेट मैदानामध्ये सेट केलं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गौरी 11 आंबिवली संघाने धावा चेस करायच्या आहेत. या इनिंगमध्ये तब्बल 66 माफी असावी. 13.20 हा रिक्वायर 100 पर ओव्हर मागे राहील बॅटिंग करणाऱ्या हरीश गावणच्या संघासमोर. आणि एका बाजूने आपण जर पहिला पेनच्या क्रिकेटला दिशा गती देणारा खेळाडू दीपक पाटील, गेले कित्येक वर्ष ज्याने पेन क्रिकेटमध्ये किंबहुना रायगडच्या क्रिकेटमध्ये एक वेगळी दमखम वेगळी दहशत निर्माण केली. आणि आजही आपण त्याची दाहकतात, आजही त्याचा फिटनेस आपण जर पाहिला भरपूर चांगला राहिला आणि चांगला परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू. आणि त्याच वेळेला आपण पाहता रायगड टेनिस ग्रामीणमधला आणखीन एक व्यावसायिक खेळाडू ज्याच्या अवतीभोवती ग्रामीण क्रिकेट आणि व्यावसायिक क्रिकेटचं बल आहे असा एक गुणवान खेळाडू हरीश गावण. त्याला आपण पाहता 2 कॅप्टनमध्ये ही मोठी लढत सध्या मैदानामध्ये आपण पाहू शकाल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. मागचा सामना जिंकत त्या ठिकाणी आपण पाहिला खरं तर गणेशदादा पाटील यांचा संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय. आता आणखीन कोणता संघ या मॅचमधून पुढे जाईल यासाठी हा संघर्ष तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. हरीश गावणचा जर एखाद्या गोलंदाजाने विकेट घेतला तर आंबिवली गावचे सिनियर क्रिकेटर जोमादादा पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आपला गाव जिंकला पाहिजे, आपला संघ जिंकला पाहिजे ही भावना खतर आहे प्रत्येक पाडीराख्यांची. आणि दीपक पाटीलने सलग 3 विकेट जर घेतले तर रियांश लखन ठाकूर यांच्या वतीने 1111. मॉर्निंग क्रिकेट सतत मैत्रा या मैदानात खेळत असतात. आणि याच दरम्यान आदरणीय हरेशजी गोळे मुंगोशी यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. तर सलामीबीर खेळाडू स्ट्राईक एंड असेल प्रेम म्हात्रे आणि एका बाजूने असेल हरीश गावण. म्हणजे जितेवाई जिते संघाची पहिली जोडी तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. पॅडो स्वीपचा फटका ज्याला झाडू शॉट म्हणतात आणि इथे मात्र चांगला रिझल्ट. फाईन लेगच्या दिशेने बॉल चालला सीमा पार. वेलकम बाउंड्री 4 चौकार. अगेन्स्ट फलंदाज बंटी प्रेम म्हात्रे याच्या माध्यमातून याही वेळेला स्लॉग हिट केलाय आणि बॅटच्या रडारमध्ये बॉल आलाय. स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला टाकलंय गुडघा टेकत. 4 धावा चौकार. आपण गेम कॅरी ऑन करा. सलग 2 स्कोरिंग शॉट प्रेमच्या माध्यमातून पाहायला मिळाले. हा खरं तर स्ट्रॉंग झोन आहे या खेळाडूचा. तो कधी कधी रिव्हर्स चांगला खेळतो, कधी कधी आपण पाहिलं सिंगल डबल तो चांगल्या पद्धतीने खेळतो. आणि इथे बघा पहिल्या 2 बॉलवरती 2 आडव्या बॅटने स्लॉग हिट करत असताना चौकार पाहायला मिळाले. आणि डावाला सुरुवात त्याने धमाकेदार केले. 8 धावा पहिल्या 2 चेंडूमध्ये येत असताना दीपकच्या अगेन्स्ट लेफ्टी समोर लेफ्टी आला की बऱ्याच वर्षी आपण पाहिला फलंदाज हवी होतो आणि तेच घडलंय. दीपक पाटील एक अनुभवी खेळाडू, त्याच्यासमोर मात्र प्रेम तितकीच चांगली फलंदाजी करत असताना. गुड कमबॅक, चांगलं कमबॅक. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक फिल्डर उभा केलाय.
प्रेमसाठी. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, विकेट किपर झेल खाली. दीपक पाटील हा अनुभवी खेळाडू, त्याने प्रत्युत्तर दिलं प्रेमला, झेलबाद झालाय बंटी. धन्यवाद. बघा, डगआउटला विनंती राहील खेळाडू कक्षाला, आपण जेव्हा एखादा खेळाडू बाद होतो तेव्हा लगेच पुढचा खेळाडू मैदानामध्ये पाठवा, जेणेकरून वेळ वाचेल. करा, आज शेवटचा दिवस आहे. सुपर 8च्या लढती, सेमीफायनलच्या 2 सामने असेल, एक मेगा फायनल, आणि त्याच वेळेला आपण पाहता संध्याकाळी बक्षीस वितरण सोहळा देखील संपन्न होताना पाहायला मिळेल. त्यामुळे प्लीज सर्व संघांनी खेळाडूंनी आपण सहकार्य करा. तर 9 खेळाडू चालला मैदानाच्या आतमध्ये. आयोजकाच्या भूमिकेमध्ये होते, काल परवा मी त्यांना पाहिलं. राजू यावेळेस मात्र 3ऱ्या क्रमांकावरती चालले. टार्गेट 66 आहे, 66 धाबांचा पाठलाग करायचा आणि पहिल्या 2 बॉल 2 चौकार आणि 3रा बॉल विकेट मिळालाय. कमबॅक दीपक पाटीलने केलं. गौरी 11 आंबिवली संघासाठी पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून दिला. पण तो हरेश गाबण अजूनही नॉनस्टॉकिंग एंडला उभा आहे. अतिशय गुणवान खेळाडू, अष्टपैलू खेळाडूंच्या कदा यादीमध्ये पेन तालुक्यामध्ये टॉप 5 मध्ये या खेळाडूचा आवाज उल्लेख केला जाईल. सुशांत मोकल असेल, बादल मात्रेला आपण पाहिला. बादल मात्रे स्फोटक फलंदाज, आपण तो अष्टपैलू खेळाडू म्हटला की सुशांत, प्रसाद, हरेश गावण या खेळाडूंची नेहमी चर्चा राहिली. कमबॅक केलं, विकेट मिळालाय दीपक पाटील या गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल इनसाइड आउट खेळायचा, इथे फटका फसलाय, सॉफ्ट डिसमिसल, सलग 2रा विकेट. पहिल्या 2 बॉल 2 चौकार, विकेट. कमबॅक आता दीपक पाटीलनं केलंय. क्रिकेट खेळ आपण पाहिलं अनप्रेडिक्टेबल. पहिले 2 बॉल 2 सलग चौकार आणि त्यानंतर 3रा 4था बॉल सलग 2 विकेट. आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आला. पहिल्या 3 बॉलवरती आपण पाहिलं सलग 3 चौकाराच्या उंबरठ्यावरती बंटी होता. बघा, मंचावरती आमचे VIP गेस्ट आलेत, त्यांचं स्वागत. आम्हाला तर खरं तर पूर्वीचा का आठवला, वासुदेवाला रे वासुदेवाला, सकाळ पहाट झाली की त्यांचं आगमन व्हायचं. मग तो आता मॉडर्न युग आहे, ज्यामध्ये सांता क्लोज शाळेमध्ये जास्त विद्यार्थ्यांना शिकवला जातो, परंतु ही आपली परंपरा आहे. त्यांचे तर आगमन. तर 9 फलंदाज प्रथमेश गावण, 2 बंधुराज बॅकफुटला आले, ऑन साईडला खेळायचा आहे, फटका फसलाय, परंतु इथे आपण पाहिला डॉट. वॅकेंट एरियामध्ये चेंडू पडला. जबरदस्त कमबॅक. उजव्या हाताच्या फलंदाजाला हा लेग ब्रेक होता आणि लेग ब्रेक खेळणं सोपं नाहीये. दीपकचा हा बॉल टप्पा पडला, बाहेर काढला. कटर बॉलचा वापर करत असताना इथे मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी रन नाहीये. 8 धाबा धावफलकावरती आहेत. 66चं टार्गेट, अजूनही 58 धाबा करायच्या देणाऱ्या काही बॉलमध्ये. आणि जोपर्यंत हरेश गावण विकेटमध्ये उभा असेल तोपर्यंत या सामन्यामध्ये सुरक्षित राहील. आक्रोश 11 जिते हा संघ. अभिनंदन. सनातन धर्माला खरंतर पुढे नेण्याचं काम या ठिकाणी ते करत आहेत. आणि इथे आपण पाहिलं खरंतर हा डॉट. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती आल्या फक्त 8 गडी बाद झाले. 2 इव्हेंटफुल षटक आपण पाहिलं दीपकच्या माध्यमातून.
मान्यवर आहेत आणि त्यांना एंटरटेन करत असताना एका वेगळ्या वेशभूषेमध्ये मग असे म्हटलं की पहाट झाली की वासुदेवाला वासुदेवाला हे करत आपण गीत प्रत्येकाच्या कानावरती पडलं असेल. त्यांना आपण त्यांच्याच भूमिकेमध्ये पाहत आहे. तर सेकंड ओव्हर खारपाडा गावचा खेळाडू अतुल घरत आलाय, वेगावरती स्वार झालाय, उंच देहबोलीचा उंच ध्येयष्टीचा खेळाडू, सडपातळ बांध्याचा हा खेळाडू, परंतु प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. खारपाडा क्रिकेटमधला आणखीन एक यंग टॅलेंट आणि समोर हरेश गावण, त्याला डॉमिनेट केलं पहिल्या चेंडूवरती. रन नाहीये, डॉट बॉल पाहायला मिळाला, धावसंख्या धावफलकावरती फक्त 8, 23 बॉल 58. लॉफ केला बॉलला, स्टेअर करत असताना बॉल मागे निघाला, लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि इथे आपण पाहताय सिंगल रन या बॉलवरती मिळेल. पहिली सिंगल आली या इनिंगमध्ये हरेश गावणच्या बॅटमधून. संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 9. एक काळ आपण जर पाहिला सुरुवातीला झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये अँडी फ्लॉवर आणि ग्रँड फ्लॉवर हे दोन बंधुराज. ऑस्ट्रेलिया संघाचा आपण विचार केला तर मार्क वा स्टीवा या दोघांना पाहिलं, हस्सी ब्रदर्स पाहिले आणि आज आपण पाहता या मॅचमध्ये गावण ब्रदर्स. इथे मिस टायमिंग ऑन द राईज खेळाचा होता, परंतु बॅटच्या वर बॉल चढला, स्टिकर एंडला लागला आणि विकेट किपरने मात्र चांगलं कार्य निभावलं. खेळाडू बाद झालाय मैदानामध्ये प्रथमेश गावण. तिसरा धक्का असेल जिथे टीमला. गिरीश सकपाल आणखीन एक स्फोटक खेळाडू, फेन पूर्व विभागाचा धावटे गावचा खेळाडू. त्याचा खेळ आम्ही अनेक वेळा जवळून पाहिलाय. आक्रमक फलंदाज आहे आणि तो मैदानाकडे आलाय. वेगवान स्ट्रोक खेळायचा, परंतु इथे आपण पाहिला गुडलेथ वरून बॉल निघाला प्रचंड वेगाने, फास्ट अँड फ्युरियस, अतिशय वेगवान चेंडू त्या ठिकाणी अतुलने खरं तर डिलिव्हर केलाय आणि ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. गिरीश सकपा, मी मगाशी म्हटलं धावटे गावचा हा खेळाडू, त्याच्याकडे देखील प्रचंड आक्रमकता आहे आणि या आक्रमकतेसाठी हा खेळाडू ओळखला देखील जातो आणि त्याला मात्र हे आपली आक्रमकता या मैदानाच्या मध्ये सिद्ध करावी लागेल. दबाव बॅटिंग टीम वरती वन्स अगेन, अजून एक डॉट बॉल. क्या बात आहे, अतुलचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी, सडपातळ बांध्याचा, परंतु आपण पाहिला त्याच्याकडे असणारा वेग आणि अचूक टप्पा, त्यामुळे तो आता खरं तर हा गोलंदाज भेदक ठरतोय आणि वारंवार अगदी सारख्या चेंडूचा तो भडीमार करतोय. त्याच्या आगेच तुम्हाला फटका खेळायचा असेल, तुम्हाला फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी करावा लागेल. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा तुम्हाला गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. एखादा चांगला बॅट्समन तुम्हाला व्हायचा असेल, जितके बॅकफुटला जाल तितका प्रेशर आणि इथे मात्र आणखीन एक विकेट. कॉट बिहाइंड द विकेट. गिरीश सकपाल बॅक टू द डग आउट. अजून एक विकेट. मी मगाशी म्हटलं जरी मैदानावरती हरेश गावण उभा असला तरी जर का एका बाजूने जर का एका मागोमाग बुरडावरचे जर का शिलेदार ढासळले तर मात्र सरसेनापती देखील त्याचं देखील खच्चीकरण होईल आणि तीच रणनीती वापरली फिल्डिंग करणाऱ्या गौरी 11 आंबिवली संघाने. हरेश गावणला जास्तीत जास्त संधी त्याने दिलेली नाहीये, त्याला कमी चेंडू खेळण्याची संधी मिळाली. आता आपण जर हा सामना पाहिला तर येणारे 18 बॉल आणि विजयासाठी तब्बल धावा बनवायच्या त्या ठिकाणी 57, फक्त 3 एकच धाव दिली. आय थिंक या ओव्हरमध्ये अतुल घरत या गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये 1 धाव आली. सामन्याला कलाटणी देणारं हे षटक खेळाडू बाद केले, त्याने 1-2 बाद केले खरं अतुलने. प्रथमेश गावणला बाद केलं, त्यानंतर गिरीश सकपालला बाद केलं. आता 18 बॉल 57 धावा हे समीकरण मैदानामध्ये. ग्रेट कमबॅक गौरी 11 आंबिवली संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कमध्ये आता आपण पाहता गोलंदाज सज्ज होईल. त्या ठिकाणी स्वतः दीपक आणि नौका खेळाडू मिस्टर समीर मोरे चॉमी.
अजून एक कारपाडा गावचा यंग स्टार, त्याला मात्र हरेशने प्रमोट केलं टॉप ऑर्डरला. मोठी संधी आहे, याहून मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी या खेळाडूकडे नसेल. तुम्हाला मोठी संधी आहे या ठिकाणी सिद्ध करण्याची, आणि जर का हरेशचा विकेट मिळाला तर त्या विकेटसाठी पारितोषिक देखील आलंय. आणि बघा, षटकार जर फलंदाजाने या बॉलवरती मारला तर 1000 रुपये. जय हिंद पाटील, बघा पेमेंट जमा आहे. ते फक्त एंटरटेनमेंट करत नाही तर खेळाडूंना मोटिवेट करत आहेत. या बॉलला षटकार मारला हरेशने तर 1000 रुपये, 1000. जय हिंद पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. रिव्हर्सचा प्रयत्न, आणि इथे आपण पाहिला आणखीन एक डॉट. दबाव पूर्णपणे आता आक्रोश 11 जिते संघावरती. सातत्याने दबाव क्रिएट केलाय त्या ठिकाणी हरेश गावंडच्या संघावरती दीपक पाटील या संघ नायकाने. जबरदस्त कमबॅक, अनुभवी हा खेळाडू आहे. मी मगाशी म्हटलं पेनच्या क्रिकेटला दिशा गती देणारा हा दीपक पाटील, तर एका बाजूने सध्याच्या घडीतला सर्वात फॉर्म मध्ये असणारा हरेश गावन. हा फटका फसला, झेल झाली तर मॅच फसेल, पण तो बॉल वॅकंट एरियामध्ये पडला, त्यामुळे सुरक्षित असेल हरेश गावन. 1 रन या बॉलवरती मिळाले. 1 रनच्या मदतीने पहिलं दशक पूर्ण झालं. 10 धावा धावफलकावरती. 2.2 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली तेव्हा 10 धावा धावफलकावरती आल्या. अजूनही येणाऱ्या खरं तर 16 चेंडूमध्ये 56 धावा, अब तक 56 त्या ठिकाणी बनवायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या आक्रोश 11 जिते या टीमला. आक्रोश खरं तर आपण पाहिलं हरेश गावण याचाच भाऊ आहे, आणि त्याच्या नावानं मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आला आता हरेश गावणच्या वाट्याला. 16 चेंडूमध्ये 56 धावा. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला मोठे उलटफेर पाहायला मिळतील. मागच्या सामन्यामध्ये सागर पाटीलला मात्र त्याच्या आयुष्यातली सर्वात खराब गोलंदाजी त्याला फेस करावी लागली, ज्या ठिकाणी चांगली बॅटिंग केली होती फलंदाजाने. सलग 4 षटकार, 6 चौकार मारण्याचा पराक्रम, आणि त्यानंतर सलग 2 षटकार देखील आले. इथे चॉमीचा हा फटका लॉंग ऑफ रिझनकडे पाहिला आपण, ज्या ठिकाणी सिंगल रन मिळाली. विशाल सावंत मालदेवचा खेळाडू, त्याने काय बॅटिंग केली होती, अप्रतिम. नेत्रदीपक चौकार षटकारांचे आविष्कार त्याने या स्पर्धेमध्ये दाखवले, आणि पेन पूर्व विभागाचं टॅलेंट या स्पर्धेमध्ये वेगळ्याच धाटणीचं पाहायला मिळालं. अनेक खेळाडू त्यांना आपण पाहिलं खेळत असताना. लास्ट बॉल जो आपण पाहिला मागच्या षटकाचा त्या विकेट मिळाला होता. इथे आपण बघा 3 चेंडू संपले आणि धावा धावफलकावरती आतापर्यंत 11 आहेत. ऑन साइडला गॅपमध्ये फटका, पॅरलल स्ट्रोक हरेश गावन इथे मात्र मारतो षटकार. षटकाराला हरेश गावणच्या बॅटमधून संघर्ष अजूनही बाकी आहे. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं असं म्हणतात. आता या मॅचमध्ये तेच करायचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करायचा आहे. इथे देखील लॉफ केल्या बॉलला पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, सांगतो मैदानामध्ये हरेश गावन. लगातार दुसरा षटकार. दिशा दिली, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला बॉल फील्ड झालाय, आणि इथे मात्र हा डॉट निर्णायक चेंडू पाहायला मिळाला. सरळ बॅटने धावा येत होत्या, अशा वेळेला रिव्हर्सचा प्रयत्न का केला असं हरेशना प्रश्न विचारला जाईल. परंतु इथे आपण पाहता 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्या. त्या ठिकाणी 23. आता येणारे बॉल 12 विजयासाठी 43 43 12-43चं समीकरण आता मैदानामध्ये आलंय. सामना थोडा जड झाला. पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खरं तर 12 खेळाडूंना विनंती राहील, आपण पाणी घेऊन चला आतमध्ये.
संजय शेठ डंगर यांचं त्या ठिकाणी आगमन आणि बघा त्यांच्या वतीने 200 रुपयाचं खतर पारितोषिक आलंय जय हिंद पाटील यांच्यासाठी. आणि संतोष दादा तुम्ही देखील या इकडे. संतोष म्हात्रे तुम्ही या, तेव्हा हरेश चांगलं बॅटिंग करेल. इथं या. एंटरटेनमेंट संतोष म्हात्रे यांना देखील करायचं आहे, कारण जिथे म्हटलं की क्रिकेटला धर्म मानणारे गाव आहे, जवळजवळ 40 संघ एका गावामध्ये तयार होतात. गाव कपला हा रेकॉर्ड्स रायगड जिल्ह्यामध्ये कोण मोडू शकत नाही एका गावाचा. एका गावामध्ये 40 संघ, 12 बॉल 43 धाबा. मॅच ऑन आहे. हरेश गावण या ठिकाणी जाऊया आपण. विशेष अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. आदरणीय RB पाटील साहेबांची उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय. माजी सभापती खरोशी गावचे सन्माननीय RB पाटील साहेब यांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. मी लखन याला विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. मंचकावर RB पाटील साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. माजी सभापती पद ज्यांनी खरं तर भूषवलंय, त्याचप्रमाणे रायगड ST महामंडळ कर्मचारी पदाधिकारी देखील साहेब आहेत. या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान सहकार्य स्पर्धेसाठी साहेबांचं राहिलं आहे. तदनंतर हॅट्रिक सरपंच आदरणीय वासुदेव म्हात्रे साहेब मंचकावर उपस्थित आहेत. मी विनंती करेल संजय डंगर सरांना, संजय डंगर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान सोहळा संपन्न होईल. परंतु तिकडे जरूर आपण पाहतोय की षटकार मारत असताना हरेश गावण मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प, स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह देऊन हॅट्रिक सरपंच किंग मेकर सन्माननीय वासुदेव म्हात्रे साहेब जिते साहेबांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होतोय. यस रोशन सर. मॅच ऑन आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहुण्यांचा स्वागत केलं या षटकाराने हरेश गावण या खेळाडूने. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आणि संघर्ष करायचा. अजून 10 बॉल 36 म्हणजे 6 षटकार हरेशला मारायचे आहेत. 10 बॉल 36 म्हणजे किमान 6 षटकार त्याला मारायचा नाही. त्यासाठी फार मोठी कामगिरी नाही आहे. अनेक वेळा मात्र आपण पाहिलं त्या ठिकाणी इतिहास घडवलेत प्रत्येक स्पर्धेमध्ये, आणि इथे मात्र एक मोठा इतिहास तो आता करेल का आपल्या संघासाठी. क्षमता आहे या खेळाडूकडे. मी काल देखील म्हटलं केंद्रीय मंत्री चषक माजी खासदार कपिल पाटील साहेबांच्या नावाची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये दमदार योगदान ठाणे जिल्ह्यामध्ये या खेळाडून दिला. तर वाईट बॉल दबाव गोलंदाजावरती हरेश गावण जोपर्यंत उभा आहे विकेट पाहिजे तोपर्यंत या सामन्यामध्ये सुरक्षित राहील. आक्रोश 11 जिते हा संघ. 10 बॉल आता 35 धाबा. अंतिम 10 चेंडू आणि 35चं समीकरण मैदानामध्ये आलंय. भरपूर वेळा आपण पहिला मालिकावीरासाठी तो रेसमध्ये राहिला. अनेक बाईक त्याने मात्र गमावल्या, परंतु आज आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी चांगलं योगदान त्याला द्यायचं आहे. ग्राउंड शॉट पाहायला मिळाला. चॉमीने सिंगल घेतले तर चॉमीलाही आक्रमण करावं लागेल. सेकंडचा कॉल, विकेटची संधी आणि खेळाडू बाद. घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. हरेश गावणचा विकेट म्हणजे गौरी 11 आंबिवली संघाच्या खेम्यामध्ये आनंदाचा मात्र वातावरण निर्माण झाला. टाळ्यांचा गजर, जल्लोष साजरा होतोय. इथून तुम्हाला आता मॅचचा अंदाज आला असेल. रवी म्हात्रे खतर बादशाह त्यांचा हा थ्रो निर्णायक राहील या मॅच मध्ये. यस रवी म्हात्रे. चला जो डिरेक्ट हिट केलाय त्याचं कौतुक करावं लागेल, कारण हा विकेट त्याच्या खात्यामध्ये जाईल आणि त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरुण कुपचा खेळाडू त्याने मात्र हा डिरेक्ट हिट केला आणि इथे हरेश गावणचा विकेट. रोहन, चला खेळाडूचं नाव आम्हाला माहिती नाहीये, 12 प्लेयरला देखील माहिती नाहीये. ओमकार वादल बादल ग्रुप यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. नौका फलंदाज झालाय शुभम पाटील उर्फ गोट्या. बघा हरेश गावणचा विकेट गेल्यानंतर मात्र आता दबाव पूर्णपणे
आक्रोश 11 जिते या संघावरती. हरेश गावणचा विकेट या सामन्याला कलाटी देणारा क्षण राहिला. अपेक्षा होती या खेळाडूकडून, परंतु स्ट्राईकसाठी तो धावला आणि तिथे तो मात्र रनआउटचा शिकार देखील झाला. लॉफ केला बॉलला, फटका चांगला लॉंग ऑफला क्लिअर करतोय आणि इथे मात्र 6 धावा आल्या. अजूनही सामना संपलेला नाहीये. गोट्या हा देखील तितकाच आक्रमक खेळाडू आहे. षटकार होतोय. आक्रोश षटकार तर मात्र सामना शेवटच्या षटकापर्यंत राहील आणि क्षमता आहे गोट्याकडे. त्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपये पारितोषिक आलंय. यावेळेला टॉस केला बॉलला, अतिरिक्त उसळी घेत मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चालला. डॉट. आता 6 बॉल आणि विजयासाठी 28 धावा. 6 चेंडूमध्ये 28 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. तर प्रसन्न नेमाने आमचे पेनपूर विभागातील मित्र आहेत, या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील जिथे विभाग प्रीमियर लीगला शुभेच्छा, त्यांचं मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. मैत्री ग्रुपचे मेंबर्स आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या देखील शुभेच्छा, त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. 6 बॉल 28. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. असं म्हणतात पराभूत व्हा, परंतु हिमतीने पराभूत व्हा, संघर्ष करूनच पराभूत व्हा, समोरच्या संघाला घाम फोडा जिंकण्यासाठी. आणि ती कामगिरी आता मैदानामध्ये चॉमीला करावी लागेल. चॉमी, सबीर मोडे आणि त्याच्याबरोबर गोटे आहे. 2 खेळाडू लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालेत. राजेश. 6 बॉल 28. 6 बॉल 28. धावसंख्या धावफलक 38. 38 धावा. 38 धावा आल्या धावफलकातील. 6 बॉल 28चं समीकरण. रुपेश, नेक्स्ट मॅचला शुभेच्छा तुम्हाला असेल. मोठी लढत पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आणखीन जिथे संघाचे स्टार खेळाडू तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. अंतिम 6 बॉल आणि 28 धावा. जर हा सामना आक्रोश 11 जिथे संघाने जिंकला तर मात्र जिथे विभाग या स्पर्धेमधला इतिहास असेल, मोठा रेकॉर्ड असेल. जर का धावा चेस झाल्या तर क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावे लागतील. समीर मोरेला, गोट्या या फलंदाजाला. राजेश बॉलिंग मार्कमध्ये आलाय. पहिला बॉल शॉर्ट फायनलला बीट केलं, मागे निघाला, आउटफील्ड फास्ट, नशिबाची साथ, चौकार. बॉल 24 धावा म्हणजे 4 षटकार या 5 चेंडूमध्ये मारायच्यात फलंदाजांना. नशिबाची साथ मिळाली. बॅकवर्ड क्षेत्राकडे पण पाहिला, त्या ठिकाणी शॉर्ट फायनलला बीट करून बॉल मागे निघाला, चौकार. आता 5 बॉल आणि 24 धावा. 4 षटकार मारणं इतकं खरं तर कठीण काम नाही आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अनप्रेडिक्टेबल. चॉमीला मात्र खरं तर इथे याहून मोठा स्टेज मिळणार नाही आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. जर का हा सामना त्याने जिंकून दिला तर मात्र जय जयकार होईल या खेळाडूचा आणि हा खेळाडू चर्चेमध्ये राहील. कारपाडा गावचा हा यंगस्टर. वेगवान चेंडू आणि इथे प्रत्येक डॉट बॉल गौरी 11 आंबिवली संघासाठी हॉट बॉल असेल. कारण इथे आपण पहिला डॉट बॉल फेकणं म्हणजे दबाव टाकणं प्रतिस्पर्धी संघावरती, प्रतिस्पर्धी संघाला पराभवाच्या छायेमध्ये ढकलणं, हेच काम आता गोलंदाजाने केलंय. 4 बॉल 24 सलग 4 षटकार प्रत्येक बॉलवरती मारायच्या. डू ऑर डाय. सुरुवातच दीपकने चांगली करून दिली आणि त्यानंतर अतुल घरचं षटक ते मात्र या सामन्यामध्ये फार महत्त्वाचं राहिलं. त्याने 1 रन खर्च केली, खेळाडू बाद केले 2. आता 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारायचे आहेत. यावेळेला लॉफ केला बॉलला, उंची घेतली, अंतर कापेल का तर नाहीये. रवी धावत गेलाय आणि काय कॅच पकडलाय आणि एक आगळं वेगळं सेलिब्रेशन त्याचं पाहायला मिळालं. विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला.
बॉल आता 24 धावा. एका दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये आता जिथे संघाला कमबॅक करून देईल. नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. प्रफुल्ल हा खेळाडू 3-24. सामना आता थोडासा एकतर्फा होत चाललाय. अगदी दबाव आक्रोश 11 जिथे या संघावरती आपण वाढताना पाहत आहे आणि शेवटचे 3 बॉल 24 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहू शकाल. सुरुवातीचं पहिलं षटक 2 बॉल 2 चौकार आणि त्यानंतर सलग 2 विकेट आणि फक्त 8च धावा दीपकने खर्च केल्या पॉवर प्लेमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये अतुलाला त्याने 1च रन खर्च केली. खेळाडू बाद केले 2. तिसऱ्या ओव्हरमध्ये दीपक पुन्हा सेकंड स्पेलमध्ये आला. त्याने 14 धावा खर्च केल्या आणि मागच्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या आणि इथून आता 3 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण मैदानामध्ये आले. चला घाई करा आपण. समोर फलंदाज प्रफुल्ल. हे षटक शेवटचा आणखीन एक बुलंदी षटकार. स्लॉटमध्ये बॉल आला त्याला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. सिक्सर प्लॉटमध्ये षटकार. बघा जे डॉट बॉल फेस केले फलंदाजाने त्याचा प्रेशर आता शेवटच्या क्षणामध्ये आलाय बॅटिंग करणाऱ्या आक्रोश 11 जिथे या संघावरती. 2 चेंडूमध्ये 18. मॅच अजूनही संपलेला नाहीये. एखाद दुसरा एक्स्ट्रा बॉल बिमर बॉलवरती षटकार किंवा नो बॉल षटकार किंवा वाईड चौकार जर मिळाला तर हा सामना बनेल या शंका नाहीये. आणखीन एकदा क्या बात आहे. या खेळाडूला मागे का ठेवलं हा प्रश्न आता विचारला जाईल. काय फटकेबाजी केली. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट त्याने मारले दोन्ही आणि इथे मात्र वन्स अगेन षटकार. आपण पाहता ही रणनीती चुकली असावी संघाची कारण त्याने काय फटकेबाजी केली. 1 बॉल 12. तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती जर हा खेळाडू आला असता तर कदाचित एखादा वेगळा रिझल्ट या मॅच मध्ये आला असता. परंतु इथे जर तरला महत्व नाहीये. वेळ गेली सत्ता गेली की काहीच त्या खरं आपण पाहताय गोष्टीला व्हॅल्यू नसतं आणि इथे हेच घडलंय. षटकार जरूर मारले त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली परंतु संघ पराभवाच्या अजूनही छायामध्ये आहे. 1 बॉल 12. एका दुसरा चमत्कारच या मॅचमध्ये कमबॅक करून देईल. आगावेगा रेकॉर्ड्स या ठिकाणी होईल का हे पाहावं लागेल. प्रफुल्लने काय फलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल आहे. चला नेक्स्ट टीम दोन्ही संघ आपण रेडी राहा. सूरज भाऊ 11 जिथे विपक्ष आई एकविरा वॉरियर्स निगडावारी. याही वेळेला फटका चांगला आहे परंतु मॅच जिंकली आहे मैदानाच्या आतमध्ये. गौरी 11 आंबिवली दुसरा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. अभिनंदन टीम आंबिवली. अभिनंदन दीपक पाटील. अभिनंदन प्रशांतजी पाटील. अभिनंदन रवी मात्रे. चला गोट्या या 100 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जा.